आंदोलनामुळे आजची परिस्थिती अशी झाली आहे की या प्रशासनाला आता आम्ही सर्व आंदोलनकर्त्यांनी सळो की पळो करून सोडलेलं आहे। या आंदोलनाचं यश जर सांगायचं तर आता जे काही तुमच्या आवाड करत असताना किंवा नोटिसा पाडत असताना किंवा ज्यावेळेस परिशिष्ट सोळा तयार या शेतकऱ्यांच्या केल्या होत्या त्यावेळेस काही बाबी प्रशासनानं त्या ठिकाणी गाळल्या होत्या आणि त्या बाबी या पुन्हा आम्ही या सुनावण्यामध्ये समाविष्ट करून घ्याव्या असे निवेदन ज्यावेळेस दिले, संपूर्ण बाबीची पुन्हा पुनर्पाहणी करून त्या समाविष्ट करून घेण्याचे आदेश मी आज SDM कार्यालयात गेलो होतो त्यावेळेस आम्ही ती यादी ही बघितली आणि त्यांनी आदेश सुद्धा तसे काढलेले आहेत। याच्यामधले जे 52 लोक असे आहेत की ज्यांचे आवाड ऑलरेडी झालेले आहेत, म्हणजे आवाड झाले होते परंतु त्यांच्या विहिरी असतील, कोठे असतील किंवा काही जुने फळझाडं असतील हे सोडून दिलेले होते, तर ते पुन्हा समाविष्ट या ठिकाणी केले। तसेच शेततलाव असतील, शेततलावाचं कुठेही पण त्यांनी व्हॅल्युएशन केलं नव्हतं, म्हणजे ती बाब सगळी 100% वगळल्या गेली होती। ती बाब सुद्धा आम्ही ज्यावेळेस उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या लक्षात आणून दिली तर जवळपास 3, 4, 5 लाख रुपये जे काही व्हॅल्युएशन असेल ते व्हॅल्युएशन आम्ही समाविष्ट करून घेऊ असं त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि त्याचे सुद्धा पाहणीचे आदेश या ठिकाणी झाले। अनेक शेतकऱ्यांना परिशिष्ट 16 ज्यावेळेसपासून झालं त्यांनी दुरुस्तीचा अर्ज दिला होता, परंतु आतापर्यंत दुरुस्ती करण्यात आलीच नव्हती कुठंच, ती सुद्धा दुरुस्त करण्याचे आदेश हे या ठिकाणी झाले। म्हणजे हे नक्कीच याच आंदोलनाचं हे यश आहे। आता परवाच्या दिवशी जे आपण शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचे सुद्धा आदेश लवकरात लवकर येणार आहे। आम्ही आमच्याकडे जे गावं या ठिकाणी असतील किंवा जे शेतकरी येतात ते सुद्धा खरेदी खत घेऊन येऊ राहिले। हे आंदोलन आम्ही फक्त आमच्यासाठी नाही तर या समृद्धी बाधित सर्व शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आंदोलन ठेवलं आहे। आपण जर या ठिकाणी रेग्युलर सगळे ग्रुप पाहता तर आपण या ग्रुपवर पाहता की कुठंच आंदोलन एवढ्या प्रभावी चालू नाही, त्यामुळे आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। उद्या त्याला एक चांगला कार्यक्रम ठेवला आहे आणि त्यापुढे सुद्धा आपण जर या मागण्या मान्य झाल्या नाही आपण हे आंदोलन पुन्हा अजून तीव्र करणार आहोत। आपण सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाविष्ट व्हावं आणि आपल्या बाजू जोपर्यंत सफल होत नाही, जसं राकेश टिकेत यांनी दिल्लीला आंदोलन 1 वर्षाच्या वरती ठेवलं तसं आपण 1 वर्ष आंदोलन सुद्धा या ठिकाणी ठेवू, जे की या सरकारला करणं भागही आहे, त्याशिवाय आपण जमीन देणार नाहीत हे नक्की आहे।